जय भवानी जय शिवाजी। अमरावती की सड़कों पर गूंज उठा यह नारा। हजारों शिव प्रेमियों का आक्रोश उमड़ा। प्रशांत कोरटकर की गिरफ्तारी की मांग जोर पकड़ चुकी है। नमस्कार, प्राउड इंडिया न्यूज में आप सभी का स्वागत है। छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ आपत्तिजनक बयान देने वाले प्रशांत कोरटकर के विरोध में शिव सम्मान महामोर्चा निकाला गया। हजारों की भीड़, हाथों में भगवा झंडे और सरकार से सख्त कार्रवाई की गुहार। पंचवटी चौक से शुरू हुआ यह विशाल मोर्चा इरविन चौक पहुंचा, जहां डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को श्रद्धांजलि दी गई। इसके बाद गर्ल्स हाई स्कूल चौक होते हुए यह आक्रोश जिलाधिकारी कार्यालय तक पहुंचा, जहां प्रदर्शनकारियों ने प्रशांत कोरटकर की तत्काल गिरफ्तारी की मांग करते हुए सरकार को कड़ी चेतावनी दी। अगर कोरटकर की जल्द गिरफ्तारी नहीं हुई तो आंदोलन और उग्र होगा। शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी समेत कई दलों के दिग्गज नेता इस प्रदर्शन में शामिल हुए। कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े, शिवसेना उद्धव गुट, विधायक गजानन लवटे, पूर्व मंत्री यशोमती ठाकुर, पूर्व विधायक सुनील देशमुख और हजारों कार्यकर्ताओं ने इस आंदोलन को और भी अधिक ताकत दी। अब सवाल यह है, क्या सरकार कोरटकर पर त्वरित कार्रवाई करेगी या फिर जन आक्रोश और भड़केगा? जर कोणी महाराष्ट्रद्रोह केलेला आहे, कोणी राष्ट्रद्रोह केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी जर ही सरकार सहन करत असेल तर मग हे महाराष्ट्र सहन करणार नाही, ही वास्तविकता आहे। त्यांच्यावर आर्थिक त्यांची चौकशी झाली पाहिजे, ईडीच्या पण चौकशा झाल्या पाहिजे। एवढ्या कशा गाड्या घोड्या घेऊन फिरतात हो, आणि एवढी कशी संपत्ती त्यांच्यापाशी येते? तर आमचा मेन मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये एक दुफडी निर्माण करण्याचा खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी होत आहे, आणि ते षडयंत्र महाराष्ट्र सहन करणार नाही। या दोघांवरही सोलापूरकर असो, कोरटकर असो, आणि हे दोघंही कोणाची निकटवर्ती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे, आणि या दोघांनाही अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांची आर्थिक जे काही त्यांचा गोंधळ आहे त्याची पण त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे, त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। गुन्हा दाखल करून हेतू परस्परपणे प्रशांत कोरटकर यांचा जामीन होऊ द्यावा यासाठी त्याला लपवण्यात आलं होतं का? हो, बिलकुल। सगळ्या अख्ख्या जगाला माहिती होतं की ते इंडिगोनं कुठं फिरतायत, आणि काय पोलिसांना माहिती नाही झालं? पोलीस कोणाच्या हातात आहे तुम्हाला माहिती आहे, काय बोललं पाहिजे? आणि यांचा उद्देश वेगळा आहे। यांचा उद्देश पदोपदी महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची भूमिका आणि ते खोटा इतिहास समोर आणण्याची भूमिका हे लोक जे घेतात त्याचा निषेध आहे। छत्रपतींचा अपमान, शिवाजी महाराजांचा अपमान, छत्रपती शंभूराजांचा अपमान कोणी सहन करणार नाही। बहुजनांचा अपमान कोणी सहन करणार नहीं, फैक्ट। स्वारगेटची घटना ताजी असताना दुसरीकडे ऐसी खबरों के लिए बने रहिए हमारे साथ, देखते रहिए प्राउड इंडिया न्यूज।